नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे तुझ्या हात जीव रंगला, भाग 33. स्वराने नरेंद्रला सांगितले असते ज्योतीला कॉल कर असं. नरेंद्र तिला कॉल करणार होता. खूप दिवस झाले होते, काहीच बोलणं झालं नव्हतं. तो पण ज्योतीला कॉल करतो. ज्योती पण लगेच कॉल घेते. हॅलो ज्योती म्हणते. ज्योती, तुझा आवाज असा का येत आहे? काय झाले? रडली आहे का? तू रडत नको जाऊ, मला नाही आवडत. नरेंद्र म्हणतो. मला नाही आवडत आहे. घरात काय चाललं आहे? मिनल वहिनी आली, सगळं घर खराब केलं. आरती काकी कशी पण असली तरी आमच्यासोबत चांगलं बोलत होती. मला खूप वस्तू देऊन गेली, त्या बघून अजून रडायला येत आहे. ज्योती म्हणते. त्यांच्या आठवणी आहे ना, त्या जपून ठेव. रडत बसली की कसं होईल? त्यांची आठवण आली तर त्यांना कॉल कर. ते सजितला भेटले की घरी येतील. नरेंद्र म्हणतो. असं वाटत नाहीये ते घरी येतील. सजित दादा बोलला तिथंच थांबला. त्यांना मुलांसाठी थांबावं लागेल. ज्योती म्हणते. अगं मग त्यांना इथे येऊन भेट ना, आनंदी राहायचे, सगळं चांगलं होईल. आबा मामा सगळं छान करणार. त्यांच्या भावाला असं त्यांच्यापासून लांब नाही राहू देणार. आता एक्झाम असतील ना, चांगला अभ्यास कर. दुसरे नको टेन्शन घेत जाऊ. तुला माझ्याकडे घेऊन येईल तेव्हा काहीच कोणाचे ऐकणार नाही. नरेंद्र म्हणतो. मी येणार नाही, रडत म्हणते. मनापासून अभ्यास करेल. विवेक दादा खूप मदत करतो. ज्योती म्हणते. तुला माझ्याकडे येण्याचा काय प्रॉब्लेम आहे? मन लावून अभ्यास कर, तुला चांगले मार्क्स पडतील. नरेंद्र म्हणतो. मला तुझ्याकडे येण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण एवढा लवकर नाही. ज्योती लाजत म्हणते. मला माझ्या कानांवर विश्वास बसत नाहीये. तू लाजत आहे? मी समोर असतो तर इमॅजिन करूनच मस्त वाटते. मी तुझी वाट बघायला तयार आहे. तू म्हणशील आत्ता मला लग्न करायचं आहे, तेव्हा मी एक सेकंद पण वाट बघणार नाही. लगेच येईल आणि घेऊन जाईल. नरेंद्र म्हणतो. तू मला अशी साथ देत राहा, मी काय तुझ्यासोबतच असेल. ज्योती म्हणते. मला तुझ्यासोबत फिरायला जायचंय. तू आणि मी, फक्त आपण दोघंच. किती मजा येईल ना. गावाला तर जाता येणार नाही. तुझे ते 2 बॉडीगार्ड आपल्याकडे जाऊ देणार नाही. तू मुंबईला येणार का? मग आपण जाऊ लॉंग ड्राईव्हला. तुला जे हवं असेल तिथं तुला घेऊन जाईल. नरेंद्र म्हणतो. ज्योती हसायला लागते. तू राया दादा ना अजित दादाला घाबरतो का? सुट्टी लागेल तेव्हा बघेल. ज्योती म्हणते. घाबरत नाही. ते दोघं आहेत असे मस्त, सगळ्यांची काळजी करतात, सगळ्यांना आपलंसं करतात. नरेंद्र म्हणतो. मी खरंच भाग्यवान आहे. असे भाऊ मला आहे. कसे भाऊ असतात, बहिणीकडे बघत पण नाही. ज्योती म्हणते. आपली फॅमिली मस्तच आहे. आबा मामाने सगळ्यांना चांगले संस्कार केले आहे, सगळ्यांना जोडून ठेवले आहे. चूक झाली तर त्यांना त्यांची चूक समजवली आहे, कधी रागवले पण आहे. गावातली माणसं पण त्यांना किती मान देतात. नरेंद्र म्हणतो. आबा तसेच आहे. ज्योती म्हणते. दोघं बोलत असतात. राया आणि अजित बोलत असतात. अजा, त्या माणसाबद्दल आबांसोबत बोलायचे का? मला ते चांगले वाटत नाहीये. राया म्हणतो. आबा आपल्याला काहीतरी सांगतील. मला राग खूप येत होता, पण जास्त झाले असते तर आपल्यावरच आले असते, म्हणून गप्प बसलो. अजित म्हणतो. चल मग आबाच्या रूममध्ये जाऊ, त्यांनाच विचारू. राया म्हणतो. दोघं आबांच्या रूममध्ये जातात. आबा येऊ का? बोलायचे होते. राया म्हणतो. विचारायचं काय आहे? या. काय झाले आहे? आबा म्हणतात. आबा, शेतात काही लोक आले होते, त्या लोकांना शेत विकत घ्यायचे होते. राया म्हणतो. आबा, ते खूप गुरमीत बोलत होते. आम्हाला माहिती नाही. तू ती शेती आम्हाला दे, आमच्याकडे खूप पैसे आहे, तुम्ही मागाल तेवढे आम्ही देऊ, असे त्यांचे बोलणे होते. राया खूप शांततेत बोलत होता. मला तर खूप राग आला होता. अजित म्हणतो. कधी कधी शांत राहायचे, रागावर ताबा ठेवत जा. मला वाटले आहे आज तू काहीतरी बोलला नाहीये. आबा म्हणतात. हो, आज काही बोललो नाही. रायाचं बोलू दिलं. काय बोलू नका. जास्त केलं तर माझ्याकडे पाठवा, मी बघून घेईल. आबा म्हणतात. ते माणसं गावाकडचे वाटत नाही होते, शहरामधून आलेले आहे असे वाटत होते. हे काम कोणाचे असेल? आता दादासाहेब गप्प आहे. संग्रामला सोडणार आहे, त्याची शिक्षा कमी केली आहे. जेलमध्ये खूप चांगला वागत होता.
सगळी कामं करत होता न तक्रार करता. राया म्हणतो, हो मला पण इन्स्पेक्टरचा कॉल आला होता, ते बोलले आम्हाला सोडावं लागेल. अजित म्हणतो, आपण सगळीकडे बारीक लक्ष ठेवू, तुम्ही काहीच काळजी करू नका. डेअरीत मी डोळ्यात तेल टाकून बघत असतो. तुम्ही शेताची काळजी घ्या. शेतात कोणी नवीन आले की मला सांगायला या, आबा म्हणतात. राया आणि अजित थोडा वेळ बोलून आपल्या आपल्या रूममध्ये निघून जातात. मस्त अशी सकाळ झाली होती. रायाचे आवरले होते. त्याला लवकर उठायची सवय होती. राया माईकडे गेला. माई देवपूजा करत होत्या. जयश्रीने चहा ठेवला होता. रायाने देवाला नमस्कार केला. जयश्री काकीकडून चहा घेतला. अजित पण आला. त्याने पण देवाला नमस्कार करून जयश्री काकूकडून चहा घेतला. चहा खूप छान झाला आहे, एक नंबर, कडक एकदम, आमच्या माईसारखा. अजित म्हणतो, अरे तुझ्या माईला बोलतो आहे, तुला काही लाज वाटते का? माई रागात म्हणतात, माई त्याचं काय ऐकते, तू खूप मस्त आहे, आमची लाडकी माई आहे. राया म्हणतो, माझी पण लाडकी माई आहे. अजित म्हणतो. माई अजितला एक धपाटा देतात. राया आणि अजित जवळ घेतात. माझे करण आणि अर्जुन आहे. माई त्यांचे लाड करत म्हणतात, मेरे करण अर्जुन आएंगे, मेरे करण अर्जुन आएंगे. माई एकदा म्हण. अजित म्हणतो, अजित तू आता माझ्या हातचा मार खाणार आहे. माई म्हणतात. अजित बाहेर निघून जातो. राया हसत असतो, तू काही कमी नाही आहे, तू पण जा. माई म्हणतात. राया पण निघून जातो. ताई हे पोरं तुम्हाला खूप जीव लावतात. आपले पोरं खरंच खूप छान आहे, जीवाला जीव देणारे आहे. जयश्री म्हणतात, अगं जयश्री माहितीये मला पण छान वाटते. हा आजा बघ ना कसा बोलतो, मेरे करण अर्जुन आएंगे. मला माझ्या पोरांना कुठंच पाठवायचं नाही आहे, माझ्या जवळच ठेवायचे आहे. माई म्हणतात, कुठं जाणार नाही, नको काळजी करू. जयश्री म्हणतात आणि कामाला लागतात. दुकानात जायचं आहे. विवेकचे एक्झाम संपले होते. त्याला एका कंपनीने कडून कॉल आला होता. त्याला इंटरव्ह्यूला बोलवलं होतं. कॉलेजकडून त्याचेच नाव सुचवले होते. तो विचार करत होता, मला घरातले जाऊ देतील का, रायादादाला सांगू का, तो मला मदत करेल, मला ही संधी सोडायची नाही आहे. विवेक म्हणतो, रायाला कॉल करत. राया पण लगेच कॉल घेतो. विवेक काय झाले, तू आता काय कॉल केला? राया काळजीत म्हणतो, दादा मला काही झाले नाही आहे. कॉलेज कॅम्पमधून पुण्याला इंटरव्ह्यूला बोलवलं आहे. मला भीती वाटत आहे. घरी कसं सांगू? मला जायचे आहे. संधीचं सोनं करायचं आहे. सिलेक्ट झालं तर चांगलंच आहे. पगार चांगला राहील आणि शिकायला खूप मिळेल. विवेक म्हणतो, तू तर मस्तच न्यूज दिली. काँग्रेज. राया म्हणतो, थँक्यू. पण आई बाबा जाऊ देतील का? आत्ताच सज्जीदादामुळे एवढं सगळं झालं आहे. विवेक म्हणतो, तू नको काळजी करू. आपण आबांसोबत बोलून घेऊ. ते काहीतरी उपाय काढतील. तुला मनापासून जायचं आहे ना? राया म्हणतो, मला मनापासून जायचंय. मला काहीतरी करून दाखवायचं आहे. विवेक म्हणतो, घरी कोणासोबतच बोलू नको. आपण आबासोबत बोलून घेऊ, मग घरी सांगू. राया म्हणतो, हो चालेल. विवेक म्हणतो आणि कॉल कट करतो. राया विवेकचा विचार करत असतो की त्याला कसला तरी आवाज येत होता. कालचे लोक परत आले असतात. राया आणि अजित शेतात आलेले असतात. थोडं काम केल्यावर विवेकचा कॉल येतो. कॉल झाल्यावर रायाला आवाज येतो. राया बघायला गेला तर कालचीच लोक आली होती. अजितने परत आवाज ऐकला होता. तो पण तिथं जातो. तुम्ही परत का आले आहे? काल सांगितलं ना, आम्हाला आमची शेती विकायची नाही आहे. ही जमीन आणि काळी माती आमची आई आहे. एकदा सांगून समजत नाही का? आत्ता मला पोलीस बोलवावे लागतील. कसली पोलीसची धमकी देता हो? आम्ही पोलिसांना नाही घाबरत. तो माणूस म्हणतो, तुम्ही पोलिसांना पण घाबरत नाही का? कसली जबरदस्ती करत आहे. आम्हाला नाही विकायची आहे ना? राया म्हणतो, एवढी जमीन आहे, तुम्ही आमच्या का मागे लागले आहे? तुम्हाला नीट सांगितलं समजत नाही आहे का? धक्के देऊन बाहेर काढेला. अजित म्हणतो, ते लोक काही बोलत नाही. त्यांना वाटत होतं जास्त होत आहे म्हणून ते लोक निघून गेले. उगाच काही व्हायचे. सर आपल्यालाच बोलायचे. एवढं चांगलं आहे, तेवढंच झालं आहे. आता आपले काही काम नाही आहे. राया काय येत आहे? उगाच त्रास देऊन जात आहे. त्यानं शेत काही हवं नाही आहे. काहीतरी तपास करत आहे. अजित म्हणतो, मला पण तसंच वाटत आहे. कोणी सांगितलं असेल त्यांना तपास करायला. त्यांना आपल्याकडून काय हवं असणार आहे तेच काही समजत नाही आहे. तेच शोधावं लागेल लवकरात लवकर. राया म्हणतो, आज पण आबासोबत बोलायचं का? अजित म्हणतो,
आज पण बोलू, अजून एक आबासोबत बोलायचं आहे, राय म्हणतो. आता आपण घरी जाऊ, अजित म्हणतो. शिरप्याला सांगून दोघं पण घरी निघून जातात. अकिरा स्वराकडे आली होती. आरती आणि संजयला भेटायचे होते. स्वरा आणि अकिरा घरात जातात. लता पाणी आणून देतात. नोकरांना सांगून त्यांना खायला बनवायला सांगतात. अकिराला खूप दिवसातून आली, आता तुला वेळ नसतो आमच्याकडे येण्यासाठी, खूप अभ्यास करते वाटतं, लता म्हणतात. हो आंटी, करावं तर लागेल ना, एक्झाम आली आहे. आता स्वरा पण माझ्यासोबत अभ्यास करत आहे, अकिरा म्हणते. असाच अभ्यास करा, चांगले मार्क्सने पास व्हायचे, लता म्हणतात. आवाज कोणाचा आहे म्हणून आरती रूम बाहेर बघायला आल्या. त्यांनी बघितलं अकिरा आली आहे. काय माहिती, पण त्यांना आवडलं. अकिराला आपल्याला भेटायला आली, त्यांना आनंद झाला. त्या अकिरासोबत खूप चांगल्या बोलल्या. अकिरा पण बोलली, संजय सोबत पण बोलले. थोडा वेळ बोलून अकिरा घरी निघून गेली. अभ्यास पण करायचा होता. आरती आणि संजयला पण सजितला भेटायला जायचे होते. त्यांनी रात्री भेटायला बोलवलं होतं. पुढील भागात आबा काय बोलतात, विवेक काय करेल, जयश्री आणि विकासला समजल्यावर ते काय करतील. आरती अकिरासोबत चांगल्या बोलल्या, आता सजित कसा बोलेल, आरती आणि संजय सोबत चांगला बोलेल का, जाणून घेण्यासाठी एकत्र राहा. तुझ्या हाती जीव रंगला. कथा आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.